नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण ज्वारीच्या भाकरीच्या पिठापासून मस्त असे 4 ते 5 पटीने फुलणारे आणि पांढरे शुभ्र अतिशय सोप्या पद्धतीने पापड कशा प्रकारे करायचे याची रेसिपी बघत आहोत. एकदा केलेले हे पापड आपल्याला वर्षभरासाठी खाता येतात आणि चवीला तर म्हणाल अप्रतिम असे हे पापड लागत असतात. नवीन शिकाऊ जरी तुम्ही असाल ना तरी पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी हे पापड परफेक्ट करू शकाल. एवढे हे पापड बनवायला सोपे आहे. मग पापडच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी 1 वाटी हे भाकरीचं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. वाटीच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. घरातील कुठल्याही भांड्याने तुम्ही हे पीठ घेऊ शकता. मी जे पीठ घेतलेलं आहे ना ते आठवडाभर आधीच गिरणीमधून दळलेलं आहे. तसाही ज्वारीच्या पिठाला हा चिकटसरपणा थोडा कमी असतो, त्यामुळे पापडाला तडा जाऊ शकता. पापडाला तडा जाऊ नये म्हणून त्यामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा किंवा तुम्ही वस्त्रगाळ केलेलं गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आता या 2 वाटी घेतलेल्या पिठासाठी साहित्य किती लागणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर साहित्यामध्ये घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे, पाव चमचा पापड खार घ्यायचा आहे, 1 चमचा पांढरे तीळ घेतलेली आहे, अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हिंग घ्यायचं आहे. पापड खार बघू शकता अशा प्रकारे असतो आणि तो फोडला तर असा खरखरीत मिठासारखा होत असतो. त्यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे पाव चमचा काळी मिरी. साधारण 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहे. काळी मिरी ही खलबत्त्यामध्ये टाकून आपल्याला कुटायची आहे. कुटत असताना खूप असं बारीक पीठ करायचं नाही, तर असं थोडंसं ओबड-धोबड कुटायचं आहे. म्हणजे साधारण एका मिरीचे 3 ते 4 तुकडे आपल्याला करायचे आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे कुटून घेतलेलं आहे. कुटलेली मिरी पावडर सुद्धा या घेतलेल्या मसाल्यामध्ये टाकायची आहे. आता पाणी गरम करायला ठेवायचं आहे, म्हणून एक जाड असं पातेलं घ्यायचं आहे किंवा नॉनस्टिकचं पातेलं असेल तेही तुम्ही वापरू शकता. 2 वाटी पिठासाठी या ठिकाणी मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. ज्याही ग्लासाने किंवा वाटीने तुम्ही पीठ घेतलं असेल त्याच्यानेच पाणी मोजून घ्या, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल. गॅसची फ्लेम मोठी आहे, झाकण ठेवायचं आहे म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल. पाण्याला उकळी आलेली आहे. आता यातलं पाणी आपल्याला काढून ठेवायचं आहे. तर या ठिकाणी मी अर्धी वाटी पाणी काढून ठेवलेलं आहे 3 वाटी पाण्यातलं. आता पातेल्यामध्ये 2.5 वाटी पाणी हे शिल्लक आहे. गरज भासल्यास तर आपल्याला हे पाणी पुन्हा त्यामध्ये टाकायचं आहे. आता राहिलेल्या पाण्यामध्ये हा जो आपण मसाला घेतलेला आहे ना तो मसाला सर्व टाकायचा आहे. झाकण ठेवायचं आहे आणि काही सेकंदसाठी साधारण अर्ध्या मिनिटासाठी हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. त्यानंतर झाकण काढायचं आहे आणि घेतलेलं हे पीठ पातेल्यामध्ये टाकायचं आहे. गॅसची फ्लेम आता कमी करायची आहे. गॅस कमी करून घेतला, पीठ टाकलं, सगळं लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने अशा प्रकारे हे पीठ आपल्याला एरायचं आहे. गॅस कमी असला ना अजिबात गाठी या पिठाच्या होत नसतात. ज्वारी ही नवीन आहे किंवा जुनी आहे त्यानुसार पाणी हे थोडंसं कमी अधिक लागू शकतं. हे गरम पाणी आपण बाजूला काढलेलं असतं ना, कमी जर का वाटलं तर पटकन ते पाणी टाकायचं. खिशी ही ड्राय झाली तर आपल्याला ते पाणी टाकता येतं. या ठिकाणी 2.5 वाट्या पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे. मस्त अशी ही खिशी झालेली आहे. खूप अशी घट्ट सुद्धा नाही आणि सैलसर सुद्धा नाही. खिशी एकसारखी स्मूथ मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी मंद करायचा आहे. साधारण 4 ते 5 मिनिटासाठी अशीच ही खिशी राहू द्यायची आहे. मस्त शिजू द्यायची आहे. बघू शकता रंगही बदललेला आहे. तर आता ही खिशी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता. गरम गरम ही खिशी खायला खूप छान लागते. तुम्ही नक्कीच मैत्रिणींनो करून बघा. तर खिशी कशी खायची, तर प्लेटमध्ये खिशी घ्यायची आहे, त्यावरती थोडीशी तीळ घालायची आहे पांढरी, थोडंसं त्यासोबत तेल टाकायचं आहे आणि गरम गरम ही ज्वारीच्या पिठाची खिशी खायची आहे. वाटणारच नाही का आपण ही इन्स्टंट ज्वारीच्या पिठाची खिशी बनवलेली आहे. जशी ज्वारी भिजत घालून ती काढून ज्वारीच्या पापडाचं पीठ तयार केलं जातं ना, त्यानुसारच ही खिशी चवीला लागत असते. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ही खिशी खाण्यासाठी सुद्धा करू शकता. अगदी लहान वाटीच्या प्रमाणामध्ये खूप चविष्ट लागते. किंवा जास्त प्रमाणामध्ये करून अशा प्रकारे पापड सुद्धा करू शकता. तर मैत्रिणींनो, आता हे पापड करण्यासाठी मी पुरी मेकर घेतलेला आहे आणि वरती प्लास्टिकचा पेपर अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये कापून ठेवायचा आहे. जशी आपण पुरीसाठी उंडा घेतो ना त्यानुसार हा पापडचा उंडा घ्यायचा आहे. लाटी घ्यायची आहे. लाटी प्लास्टिक पेपरच्या खाली ठेवायची आहे. त्यावरती प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि प्रेस करून घ्यायचा आहे. बघू शकता काही सेकंदमध्येच असा मस्त हा पापड होत असतो. अगदी उडदाचे पापड कसे दिसतात ना तशाच नुसार हे पापड दिसायला दिसत असतात. यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे ना, जिऱ्यामुळेच थोडासा पिवळसरपणा येतो आणि
काळी मिरी घातलेली आहे, त्यामुळेच उडदाच्या पापडासारखं लूक येते ह्या पापडाला. चवीला अप्रतिम असे लागतात आणि बनवायला अतिशय सोपे आहे. यामध्ये आपण मैदा टाकलेला आहे, त्यामुळे ज्वारीच्या पिठाला चिकटसरपणा आलेला आहे, म्हणून पापड हे कुठेही फाटत नाही आणि तुटत सुद्धा नाही. दुसरा सुद्धा पापड तशाच प्रकारे करून दाखवते. बघू शकता, आपण एकटे जरी असले ना, कितीही प्रमाणामध्ये पापड केले ना, असे पुरी मेकर आपल्याकडे असलं ना, अगदी बराबर हे पापड होतात. पण पाहू शकता, कुठेही पापड तुम्हाला फाटलेला दिसणार नाही. अगदी भराभर अशा प्रकारे पापड करायचं आहे आणि पिठामध्ये सुद्धा एक सुद्धा गाठ झालेली नाही, त्यामुळे प्लास्टिकच्या पेपरने किंवा कापडाने पीठ मळायचं सुद्धा टेन्शन नाही. फक्त पातेलं जवळ घ्यायचं आहे, एक एक लाटी काढायची आहे, हातावरती थोडीशी राऊंड शेपमध्ये चोळून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे प्रेस करत आपल्याला हे पापड करायचे आहे. जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर मग ओला कापड घ्या आणि त्यावरती ही खिशी टाकून मळून घ्या आणि मग बराबर तुम्ही अशा प्रकारे हे पापड करू शकता. एक नाही तर सगळेच पापड आपले असे मस्त हे होत आहे. तुम्ही पाहू शकता, सगळे पापड अशा प्रकारे अगदी काही मिनिटामध्येच हे पापड मी करून घेतलेले आहे. आणि वाळत घालण्यासाठी या ठिकाणी मी प्लास्टिक पेपरचा वापर केलेला आहे. मोठ्या प्लास्टिकच्या पेपरवरती हे पापड मी अशा प्रकारे वाळून घेते, किंवा तुम्ही कापडावरती सुद्धा वाळू शकता किंवा डायरेक्टली खाटवरती सुद्धा हे पापड तुम्ही टाकून वाळून घेऊ शकता तुमच्या सोयीनुसार. पापड हे मस्त असे कळकळीत आपल्याला वाळून घ्यायचे आहे. वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघू शकता, फक्त 2 वाटी पिठामध्ये असे हे एवढे मस्त भरपूर पापड हे झालेले आहे. तर मैत्रिणींनो, यामध्येही आपण काळी मिरी टाकलेली आहे ना, ती अशा प्रकारे ही दिसत असते. पापडला रंग सुद्धा छान असा आलेला आहे. आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. गरम तेलामध्ये अशा प्रकारे हा पापड आपल्याला सोडायचा आहे. तळण्याआधी साईज सुद्धा पाहू शकता पापडची, आणि तळल्यानंतर सुद्धा तुम्ही साईज बघा किती मस्त. 3 ते 4 पटीने म्हणाल तर हा पापड असा फुलत असतो. कढई भरून हा पापड झालेला आहे आणि दिसायला सुद्धा छान असा पांढरा शुभ्र होत असतो तळून. दुसरा सुद्धा पापड तळून दाखवते. बघू शकता, तळून सुद्धा असे छान हे पापड होत असतात. एक नाही तर सगळेच पापड या ठिकाणी अशाच प्रकारे फुलत असतात आणि छान होतात. अगदी झटपट आपल्याला पापड करावेसे वाटले तर घरात उपलब्ध असलेल्या पिठापासूनच आपण हे असे मस्त पापड करू शकता. आता या ठिकाणी मी तुम्हाला 4 ते 5 पापड तळून दाखवलेले आहे. पापडाची साईज सुद्धा तुम्ही बघू शकता, असे छान मोठे फुलून आलेले आहे आणि दिसायला सुद्धा मस्त. विकतचे पोंगे कुरकुरे खाण्यापेक्षा आपल्या मुलांना, मैत्रिणींनो, अशा प्रकारे झटपट आपण पापड बनवून देऊ शकतो. घरचं ते कुठेही छानच असतं आणि चवीलाही छान लागतं, त्यासोबतच आपल्या तब्येतीसाठी सुद्धा चांगलं असतं. म्हणून घरीच पापड करून मुलांना खाऊ घाला. अगदी झटपट होणारी ही पापडची रेसिपी आहे. बघू शकता, जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे पापड आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. आणि पापड बनवण्याचा व्हिडिओ हा तुम्ही इथपर्यंत पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.